प्रायमरी कमी, हे हायड्रोजनच्या बाबतीत सांगितलं होतं, बरोबर आहे. आणखी पुन्हा त्यात एक फॉल्ट आणखी आहे त्या प्रोसेसमध्ये, हॅलोजनेशन ऑफ अल्केन. जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये आणखी एक फॉल्ट आहे, हॅलोजनेशन ऑफ अल्केन. ते म्हणजे याच्यात काय होते, मिक्सचर मिळण्याचे चान्सेस राहते. प्रोडक्ट मे बी मिक्सचर, बरोबर आहे. इन हॅलोजनेशन ऑफ अल्केन प्रोडक्ट मे बी mixture of different substances. वेगवेगळ्या सबस्टन्सेसचं मिक्सचर असू शकते ते, बरोबर. आता जसं फॉर एक्झाम्पल की CH4 मिथेन आहे, -Cl2 UV लाईट, मायनस पहिले Cl2 ऍड केला, HCl चालला, UV लाईट आहे त्याच्यात, तर हा प्रोडक्ट भेटला तुम्हाला CH3Cl. पुन्हा असं होऊ शकते, Cl2 ऍड झाला, FCl, इथं मायनस लिहा, HCl चालला जाते, तुम्हाला माहिती आहे ती प्रोसेस पूर्ण. CH2Cl2, पुन्हा Cl2 ऍड झाला, -HCl. आता हे रिॲक्शन नाही शिकून आलो मी, रिॲक्शन तुम्हाला बोर्डमध्ये भेटून राहिलेले आहे, हे त्याच्या समोरची प्रोसेस आहे, बरोबर आहे. CHCl3, आणि लास्ट मध्ये तर असं होऊ शकते की पूर्णच्या पूर्ण हायड्रोजन त्याचे गेले आणि तुम्हाला CCl4 भेटला. ते असं. तर आता हे डिफरंट मिक्सचर आहे, म्हणजे डिफरंट प्रोडक्ट्स आहेत, ठीक आहे. यील्ड जो तुम्हाला मिळालेला आहे, तुम्हाला फक्त हा पाहिजे होता की सगळेच पाहिजे होते, डिपेंड आहे सिच्युएशन कशी आहे. आता हे जे आहे, हे जे प्रोडक्ट आहे सेपरेट कसे करायचे, ठीक आहे. जर यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये जर डिफरन्स असेल 10-10 डिग्रीचा, ऍटलिस्ट 10-10 डिग्रीचा जर डिफरन्स असेल, तर हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशननी सेपरेट करता येतात. एक महत्वाचा क्वेश्चन देऊन राहिलो, इफ डिफरंट प्रोडक्ट्स हॅव difference in their boiling point by at least 10 degree Celsius, then they separated by fractional distillation प्रोसेस. हे जे आहे हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेसने काय केले जातात, सेपरेट केले जाऊ शकतात. पटलं बोलणं? या वाक्याचा अर्थ लक्षात आला का तुमच्या? हो सर. हा, जर समजा 10-10 डिग्रीचा फरक असेल तर ते फ्रॅक्शनल डिस्टिलेशननी सेपरेट केले जातात. पण बरेचदा काय होते की जे प्रोडक्ट मिळताना त्यांच्या बॉइलिंग पॉइंट मध्ये 10 डिग्रीचा पण डिफरन्स नसतो, म्हणजे एकदमच कमी डिफरन्स मध्ये राहतात बॉइलिंग पॉइंट. अशा वेळेस त्यांना सेपरेट करणं मोठं कठीण जाते. म्हणून ही मेथड जी आहे ही मेथड चांगली मेथड मानली जात नाही अल्किल हलाइडच्या प्रिपरेशन करता. इट इज नॉट गुड मेथड because the product obtained in the form of mixture, and that's why it is difficult to separate. ओके, आणि त्यांना कलेक्ट करणे, वेगळं करणे, हे बऱ्याचशा गोष्टीचे प्रॉब्लेम येतात, म्हणून जनरली ही मेथड वापरली जात नाही. इज दॅट क्लिअर? यस सर. हा, आता त्यानंतर एक तुम्हाला मी ऑर्डर लिहून देतो कार्बन याची. हायड्रोजनची ऑर्डर लिहा पुन्हा. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन
order of reactivity of hydrogen towards किंवा in halogenation in हॅलो कंपाऊंड. हॅलो कंपाऊंड समजतं तुम्हाला? इन हॅलो कंपाऊंड. आता ही जी ऑर्डर आहे ना ही महत्वाची एकदम, ती पद्धतशीर लिहून टाका. ओके. तर सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह हायड्रोजन असतो बेन्झिलिक. आता हे बेन्झिलिक वगैरे काय आहे सगळं मी तुम्हाला लिहून दिलं. नियरली त्याच्याच एवढा रिएक्टिव्ह राहतो, बेन्झिलिक एवढाच रिएक्टिव्ह राहतो अलिलिक. अलिलिक हा बेन्झिलिकच्या एवढा जवळपास रिएक्टिव्ह. त्याच्यापेक्षा कमी रिएक्टिव्ह अल्किलवाला हायड्रोजन. अल्किल. आता अल्किल मध्ये तुम्हाला माहित आहे कोणता सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह? टर्शियरी. त्याच्यापेक्षा कमी सेकंडरी. त्याच्यापेक्षा कमी प्रायमरी. ही आहे बरं त्याच्यात. हा. आता त्याच्यापेक्षा कमी व्हिनिलिक असतो. त्याच्यापेक्षा कमी कोणता राहतो? व्हिनिलिक. आणि नियरली तेवढाच इक्वल राहतो, तेवढाच रिएक्टिव्ह राहतो अरिलिक. अरिलिक. आता हे सगळं शिकवलेलं आहे मी तुम्हाला. कोण व्हिनिलिक, कोण अरिलिक, कोण अल्किल, कोण अल्किलिक, अलिलिक, हे सगळं शिकवलेलं आहे. लक्षात ठेवायचं. क्लिअर? हो सर. हा. हा. एक ऐकू आवाज येते का तुम्हाला माझा बरोबर? हो सर. हा. तर एक सेंटेन्स लिहा, हो, मी सांगतो ते पटापट. सर. हा, चला लिहा. फ्लोरिनेशन ऑफ अल्केन. फ्लोरिनेशन ऑफ अल्केन. फ्लोरिनेशन FLU. Fluorination of alkane. Fluorination of alkane with fluorine. With fluorine is highly exothermic. Is highly exothermic. EX. Exothermic and violent. 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 Violent reaction. So, एक मिनिट. So, alkyl fluoride. Alkyl fluoride not prepared by. Alkyl fluoride not prepared by fluorination of alkane method. Not prepared by fluorination of alkane method. Okay, full stop. Alkyl fluoride are more conveniently prepared by halogen exchange method. Halogen exchange method. झालं? हो सर. हो सर. हा. हॅलोजन एक्सचेंज मेथड. ओके. आता पहा, आता
तुम्हाला बऱ्याच गोष्टीचे कारण सांगितले मी. आता तुम्हाला हॅलोजनेशन आलं. आता याच्यात अधिक एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्या दिवशी झाली म्हणा आपली डिस्कस, तुम्हाला माहित पण आहे ती, पण आता आली आहे तर अधिक एक वेळा सांगून देतो, कारण की काही न सोडता आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं आहे व्यवस्थितपणे. तर आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही. आता जसं आपण हे केलं, समजा CH4 प्लस I2, तर याच्यापासून CH3I प्लस HI तयार होते. तर ही जी रिॲक्शन आहे ही रिव्हर्सिबल आहे, आपण त्या दिवशीच बोललो, बरोबर आहे. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, म्हणून ही रिॲक्शन करताना आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरतो. HiO3 वापरला समजा, त्याच्यापासून CH3I तर तयार होतेच होते, अधिक कोण तयार होते? H2O, बरोबर आहे. H2O तयार होते, आणि आणखी कोण तयार होते पहा ना पटकन. HI कळान ती रिॲक्शन शिकवली होती मी ती स्टेट बोर्डच्या वहीत. पहा लवकर लवकर. थांबा, याच्यात आहे ते मी सांगतो तुम्हाला. आमचं जुनं पुस्तक मोठं मस्त आहे बघा. त्यावेळेस एखादी गोष्ट गडबड होते. HNO3 ची तुम्हाला दिली होती मी HiO3 मध्ये. हा नाही, बरोबर आहे, माझंच बरोबर आहे. H2O तयार होते, बाकी काही नाही. ठीक आहे, माझंच बरोबर आहे, मी करेक्ट आहे मी. ओके. सो आता माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही, इकडे लक्ष द्या. आता याच्यात पाकच होते. आता हा जर आपण टाकला तर ही रिॲक्शन अशी होती, बॅलन्स काही करत नाही मी त्याला. आता तर एवढंच तयार होते, बॅलन्स सगळं होते ते, पण करायचं नाही. आता होते कसं की पहिल्यांदा हीच प्रोसेस होती ही. मग हा जो HI आहे की नाही, हा HI जो तयार झाला, जो रिॲक्शनला काय करतो, रिव्हर्स करतो. बरं, मी एक काम करतो, याला थोडंसं खाली लिहितो, चालेल. आपण मग काय करतो, इकडे या रिॲक्शन मध्ये CH4 प्लस I2 केला. ठीक आहे, ही रिॲक्शन रिव्हर्सिबल नाही झाली पाहिजे, म्हणून याच्यात आपण काय टाकला, HiO3 टाकला. समजा एक घेतला, 2-3 पैकी मी 3 आहे ते, त्यातला एकच घेतला मी, आणि मग इकडे तयार झाला तुमचा CH3I प्लस HI. CH3I प्लस काय HI असा तयार झाला. आता होते कसं, हा जो HI आहे हा कोण आहे रे? रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट आहे, बरोबर आहे. आणि म्हणून इट मेक रिॲक्शन रिव्हर्सिबल. देअरफॉर इट मेक रिॲक्शन रिव्हर्सिबल. रिॲक्शनला तो रिव्हर्सिबल करतो. मान्य झालं? इट मेक रिॲक्शन रिव्हर्सिबल. आता होते कसं, मग हे टाकल्यामुळं का बरं रिॲक्शन रिव्हर्सिबल नाही होत? तर हा काय करते, त्या HI सोबत रिॲक्शन करते. कोण? HiO3 त्या याच्यासोबत रिॲक्शन करते, HI सोबत. हा हा रिड्युसिंग एजंट आहे. अरे म्हणजे हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे दोघांची कॅरेक्टर झाले अपोजिट. साखरेत दही टाकल्यासारखं झालं ते, बरोबर आहे. दोन्ही एकमेकांना हे करतात, दोन्ही एकमेकांचे कॅरेक्टर डिस्ट्रॉय करतात, ते न्यूट्रलायझेशन झाल्यासारखं. आणि याच्यापासून I2 तयार होते प्लस H2O तयार होते. I2 तयार होते प्लस कोण तयार होते? H2O. आलं लक्षात? आणि मग हा I2 पुन्हा रिॲक्ट व्हायला तयार आहे. इथे रिॲक्टिव्ह होते. पटलं बोलणं? म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तो रिड्युसिंग एजंटला कन्व्हर्ट करतो दुसऱ्यामध्ये. ऑक्सिडायझिंग एजंट कन्व्हर्ट करतो रिड्युसिंग एजंटला दुसऱ्या सबस्टन्स मध्ये. पटलं? तर हे ओरिजिनली असं होते त्याच्यात, आणि म्हणून इथे HI नाही बनत, इथे कोण बनते? H2O. आता या दोन्ही रिॲक्शन जर आपण हे केल्या,
तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की काय असते म्हणून. पटलं? पटलं काय? हो सर. म्हणून त्यात कोण टाका लागते? ऑक्सिडायझिंग एजंट त्यात वापराच लागते, त्याच्याशिवाय जमत नाही ठिकाणी. ओके, नो प्रॉब्लेम. आता आपण जाऊ समोर आणखी. तर हे तुम्हाला मी सांगितलं सगळं, आयोडिनेशनही सांगितलं. आता मार्कोनिकॉफ्स रूल वगैरे, सिमेट्रिकल अल्किन बिल्किन सांगायचं काम आहे काय? नाही सर. नाही ना. परऑक्साईड इफेक्ट मध्ये मार्कोनिकॉफ्स रूल वगैरे ते वाचून घ्यायचे बरोबर. ठीक आहे, त्यात काही आता सांगण्यासारखं नाही आहे खूप. हे वर्गातही मी डिटेलमध्ये सांगितले. कोणाला अडचण असेल तर बोला, सांगून देतो, असं काही नाही. पण वर्गातही मी ते डिटेलमध्ये बोललो होतो. आता तुम्हाला जे परऑक्साईड इफेक्ट जे आहे, परऑक्साईड इफेक्ट म्हणतो आपण त्याला, और अँटी एमके रूल असा शब्द आपण त्याच्याकरता वापरतो, बरोबर आहे. त्याच्यात जे परऑक्साईड यूज होतात ना, परऑक्साईड यूज जे होतात ना, ते हायड्रोजन परऑक्साईड असतो एक. सगळ्यात जास्त जो यूज होतो ना, सगळ्यात जास्त जो यूज होतो तो असतो बेन्झॉइल परऑक्साईड. बेन्झॉइल परऑक्साईड हा सगळ्यात जास्त यूज होणारा. बेन्झॉइल परऑक्साईड हा सगळ्यात जास्त यूज होणार आहे. C6H5 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O C6H5. इथे तुम्ही रिंग पण लावू शकता अशी. इथे रिंग पण असते, म्हणजे रिंगच आहे ती. C6H5 म्हणजे काय? बेन्झिनची रिंग आहे जिचा एक हायड्रोजन निघालेला, म्हणून तो बेन्झॉइल झाला. हे असं हा सगळ्यात जास्त यूज होणार आहे. दुसरा जो असतो तो हायड्रोजन परऑक्साईड असतो. हायड्रोजन परऑक्साईड तो असतो HOOH. ठीक आहे, HOOH. एक अधिक असतो सोडियम परऑक्साईड. सोडियम परऑक्साईड, तर NaOONA ही अशी. आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक कॉमन काय दिसते रे? सांगा बरं मला, एक गोष्ट कॉमन आहे. ही जी लिंक असते ना, ओ ओ याला म्हणतात परऑक्साईड लिंक. परऑक्साईड लिंकेज आहे ती, ही पाहिजे असते. ओके. ऑक्साईड इफेक्ट कोणाच्या सोबत होते? फक्त BR HBr सोबत होते. HI आणि HCl होते. HCl सोबत होते काय? नाही. हा, तर वाक्य लिहून टाका. वाक्य लिहून टाका एक पटकन. परऑक्साईड इफेक्ट. हा, हे लिही पटपट लिही रे. परऑक्साईड इफेक्ट, परऑक्साईड इफेक्ट applies, APPLIES, applies to the addition of HBr only, to addition of HBr only, and not to the addition of, and not to the addition of HI or HCl. ओके.
यस सर. झालं रे? हो सर. आता अल्किन मध्ये आपण हॅलोजनची ऍडिशन केली तर आपल्याला प्रोडक्ट कोणते भेटले होते त्याच्यात? बोला लवकर लवकर सांगा ना रे. ऍडिशन ऑफ हॅलोजन टू अल्किन. ऍडिशन ऑफ हॅलोजन टू अल्किन. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. हा सी डबल बॉन्ड सी एच 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 असा आहे. याच्यात कोणताही जरी हॅलोजन आपण ऍड केला इन प्रेझेन्स ऑफ कोण असते सांगा बरं हे? गदडे हो, CCl4 असते ना. तर बॉन्ड काय होते? ब्रेक. 4 हायड्रोजन तर लागलेलेच आहे त्याला. एक एक काय लागतो? हॅलोजन. असं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? विसिनल डाय हलाइट. काहीच नाही आठवत बे तुम्हाला. विसिनल डाय हलाइट. त्याला दुसरं नाव पण सांगितलंय मी. अल्किलीन की अल्किलिडीन तुम्हीच पाहून घे जा. सांगितलेलं आहे. त्याचे रिएक्शन पण करून दिलेले आहे. दिले आहे की नाही दिले आहे सांगा. अरे हो की नाही? अल्किलीन म्हणतो आपण त्याला. अल्किलीन काय म्हणतो? कोण? सोम आंबेकर असं तो 10वीचा आहे. किती वाजले का? 3:15 वाजले का? वेळ आहे ना 3:15. आलं काय? लक्षात आलं का एवढं? हो सर. ठीक आहे, जाऊ दे आता. आता ओके, मी आता 5 मिनिटात 10वीची बॅच सुरू करतो.